साताऱ्याच्या कराड आणि पाटण तालुक्यात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटावरून 2 फुटापर्यंत उचलण्यात आले होते। कोयना नदीत आता प्रतिसेकंद 11,600 क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे। संगमनगर धक्कापुरासह निसरे आणि तांबवे बंधारा पाण्याखाली आहे। शिंगणवाडी पाझर तलावाला भगदाड पडलाय, तर पाटण तालुक्यात घाटात दरड कोसळलेली आहे। कराडला कृष्णा आणि कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होताना दिसते। तर पाटण तालुक्यात घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे। या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। काल मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरणातील छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून जवळपास 25,000 क्युसेक प्रति सेकंद इतकी पाण्याची आवक होत आहे। त्यामुळेच कोयना धरणाचे दरवाजे आणखी 1 फुटाने उचलण्यात येणार आहेत। काल गुरुवारी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे यंदा प्रथमच उघडण्यात आले आहेत। यातून हे दरवाजे 1 फुटावर उचलून प्रति सेकंद 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात केला जात आहे। आज संध्याकाळी पुन्हा हे दरवाजे आणखी 1 फुटाने म्हणजेच हे दरवाजे 2 फुटावर उचलून प्रति सेकंद 11,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग प्रति सेकंद कोयना नदीत सुरू केला जाणार आहे। यामुळे कोयना नदीसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने आणि मोठी वाढ होणार आहे। या पाझर तलावाला भगदाड पडले, त्यामुळे हा पाझर तलावही धोक्यात आला आहे।